पुण्यातील मेट्रो स्टेशनच्या पिलरला कार धडकली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी झालाय। नवी मुंबईच्या यादवनगरमधील झोपडपट्टीला भीषण आग लागली। भंगार गोदामाला लागलेली आग झोपडपट्टीपर्यंत पसरली। आगीमध्ये 8 ते 10 झोपड्या जळून खाक झाल्या। निम्म्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी सिडको नाशिक रोड आणि नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेसाठी उत्तनमधील डोंगरी परिसरात कारशेड बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतला होता। मात्र स्थानिकांचा विरोध असल्यानं एमएमआरडीएनं डोंगरी कारशेड उभारण्याचा निर्णय रद्द केला। यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे। नागपूरच्या रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरातील तलावात बुडून मामा भाचीचा मृत्यू झाला। भाची ट्यूबच्या मदतीनं पोहण्याचा सराव करताना ती पाण्यामध्ये बुडाली। तिला वाचवण्यासाठी मामाने उडी घेतली, मात्र पाणी खोल असल्यामुळे दोघेही बुडालेत। एमपीएफसीमध्ये स्ट्रॉबेरी आलेला आहे। पाऊस लांबल्याने स्ट्रॉबेरी पिकावर परिणाम झालाय। सध्या दर वाढलेले आहेत। सध्या वाशी एपीएमसीमध्ये सोमवारी 45 क्विंटल आणि मंगळवारी 14 क्विंटल स्ट्रॉबेरी आलेला आहे। नाशिक शहरामध्ये अनेक महिन्यांच्या पावसानंतर वातावरण बदलले। शहरामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। हिवाळ्याची चाहूल लागली आहे। खारघरमधील अधिराज टॉवरला आग लागली होती। टॉवरच्या 52व्या मजल्यावरील घराला आग लागली होती। इमारतीची अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।